थोडंसं कसं काय होईल कसं काय होईल दाखवतच नाही. नाही ना ते बघा मैत्रिणींना इकडे मी साड्या दाखवत बसले. हे काय आणलेल्या साड्या बाया आल्या होत्या बघायला. तर याचे लाडू बांधायचे होते असे मस्त बघा छान. ह्या बाई भारी आलाय बघा या असा. चला आज आपल्याला बनवायचं आहे नागलीच्या पिठाचा उपमा. कॅल्शियम वाढवण्यासाठी पौष्टिक. तर ते उपमा कसा बनव आपण जसं उपमा बनवतो ना तसंच बनवायचं आहे. तर चला इकडे तेल गरम झालं. आपल्याला थोडीशी मोहरी टाकायची. त्याच्यानंतर थोडीशी जिरे टाकायचे. कांदा टाकायचा. कांदा भाजून घ्यायचा चांगला. कांदा भाजला आता कोथिंबीर टाकणार. त्याच्यानंतर आपल्याला टाकायची आहे थोडीशी हळद टाकायची. तुमच्या प्रमाणे तुम्हाला जसं लागेल तसं टाकून घेऊ शकता. हिंग टाकायचं. असा उपमा करायचा पौष्टिक कॅल्शियमसाठी. आता आपल्याला याच्यात पाणी टाकायचं. उकळी फुटली पाण्याला इथं नागलीचं पीठ. आता आपल्याला थोडंसं सोडून असं हलवून घ्यायचं. जरी काळं दिसलं पीठ उपमा तरी शरीराला इतका लाभदायक आहे. आता तुम्हाला मी काय सांगू करू नका. असं हलवून घ्यायचं आणि बारीक गॅस करायचा आणि वाफेवर शिजू द्यायचं. इतका चांगला होतो, इतका चविष्ट लागतं बघा. तुम्हाला काय सांगू जरी काळा दिसला ना पण पौष्टिक खायला. ह्याने अनेक रोगावर औषधी गुणकारी मांडलेली आहे नागली. तर असं उपमा करून बघा. लहान लेकराला द्या, तुम्ही खा. वयाच्या मानाने 40च्या नंतर हे असं खाल्लं पाहिजे. त्याचा बघा झाला आपला नागलीच्या पिठाचा उपमा तयार. तर असं खाल्लं ना तर आपल्याला म्हणजे हलकं पचायला. आणि जसं जसं वय वाढन ना तसं तसं खूप कुठं ना कुठं काही ना काही बिमाऱ्या उद्भवत्यात हे होत्यात. तर त्याच्यामुळे मग हे असं आपण खाल्लं पाहिजे. कारण मला आता जाणवतं आहे हळूहळू. पहिलं असं काही जाणवत नव्हतं. आता जसं जसं माझं वय वाढत चाललं आहे तसं तसं मला काही ना काही जाणवतं आहे. नसा दुखता, हात दुखते, हे मनगटं दुखत येतं. खूप काही काही प्रॉब्लेम होत आहे. खूप दुखायला लागला आहे. थंडीचं अजूनच जास्त. तर हे असं आपण बांधू तिळाचे लाडू. राम राम. शोभा काळे ब्लॉगमध्ये रेसिपीमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो कशा आहेत तुम्ही? चांगल्या आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे हीच मी देवाची चरणी प्रार्थना करते. आणि भोगीच्या मकर संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देते. उद्या भोगी येतं, आज लाडू बांधू आपण. मला तिळाचे लाडू बांधायचे तर ते तुम्हाला मी रेसिपी दाखवते. खूप साधी सोपी आणि काही एवढं जास्त लागत नाही तिळाच्या लाडूला. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला संध्याकाळी मिक्स भाजी आणायची आहे. भोगीसाठी भाजी करावं लागते. बाजरी दळून आणायची, तिळ लावून बाजरीची भाकर करायची उद्याच्याला. ती पण रेसिपी बघा तुम्ही. तर चला ठीक आहे. आता आपण तिळाच्या लाडूची तयारी करून घेऊ. तुम्हाला मी रेसिपी दाखवते आणि स्वयंपाक काय केला ते बघते. स्वयंपाकाची आज काही मी रेसिपी घेतलेली नाही आहे. तर चला बघू. केलं वाटाणा आणि बटाट्याची भाजी. खूप दिवसापासून वाटाणा आणि बटाटा केला. असं कधी नव्हतं काही केलं का. कधी कधी तो खूप चवदार लागतं, खमंग लागतं. रोज रोज केल्या का भाज्या त्याच त्याच खाऊ वाटत नाही, कंटाळा येतो. तर चला ठीक आहे. इकडे वाटाणा बटाटा केला. इकडे केला मी भात दाखवते तुम्हाला. पोळायला लागले. मी मातीच्या भांड्यात भात करायला लागले ना तो खूप चवदार खमंग लागतंय. तर बघा भात सुद्धा कसा झाला बघा. पांढरा पांढरा शुभ्र मोकळा मोकळा फट. खायला एकदम पौष्टिक निरोगी आणि चवदार. तर चला ठीक आहे. आता आपण लाडूची तयारी करून घेऊ. चला आता आपण ना मी तुम्हाला दाखवणार आहे. इथं तिळ घेतले मी. त्याच्यानंतर इथे शेंगदाणे घेतले आणि इथं गुळाचं पाणी करून घेतलं. आता हे गुळाचं पाणी आपण काय करायचं चाळून घ्यायचं, गाळून घ्यायचं. कारण खडे वगैरे राहतात ना गुळामध्ये. तर असं घ्यायचं चाळून. कधी कधी आपण काय करतो पूर्णाला वगैरे गुळ टाकला का कच्चं लागतं ना कधी कधी एका अर्धा खडा. तर तिळे भाजून घेऊ असे चांगले मस्त. आणि एक तीळ 7 जणांना खाल्ला होता. कसा खाल्ला असं सांगा बरं. पहिल्या जमान्यामध्ये ती काय मनपोटी नाही. तिळ खाल्लेले चांगले राहते. तिळाचं तेल आपल्या शरीराला असं म्हणतात ना डॉक्टर लोक वगैरे तिळाचं तेल प्या. तर हे तिळाचं तेल पिण्यापेक्षा कच्चे तीळ चावून चावून खाल्लेले खूप चांगले, खूप उत्तम आणि पौष्टिक. तर चला ठीक आहे. आता आपण तिळ भाजून घेऊ मस्त. गवळे सगळे तिळ भाजून झाले. आता इकडं आपण ते गुळाचं पाणी याची थोडीशी अशी चाचणी करून घ्यायची. थोडंसं तूप टाकायचे त्याच्यामध्ये. चाचणीमध्ये शेंगदाणे भाजून घेतले मस्त चांगले खरपूस सालटे वगैरे काढून.
तर आता याचं चांगली आपल्याला चाचणी करून गुळाचा पाक असा करून घ्यायचा. पाक झाला. आता आपल्याला याच्यामध्ये खायचे तिळं, याच्यात टाकायचे आपल्याला शेंगदाणे. ताटाला थोडं तूप लावून घ्यायचं आणि तूप लावलं का चिटकत नाही काही नाही. मग आता याच्यात आपल्याला थोडंसं थंडगार होऊ द्यायचं आणि मग लाडू बांधायचे छान मस्त छोटे छोटे. तर दरवाजा वाजला आहे, कोण आले बघू, कारण साड्या बघायला येणार होत्या ना बाया, तर आल्या का बघू चला. कलर खूप छान छान आहे त्याच्यात. येऊन बघा, तुम्हाला बघितल्यावरच कळलं त्याचा कपडा आणि त्याची पीस तुम्हाला मी दाखवते बघा. तुम्हाला तेव्हा दाखवू शकत नव्हतं बघा. हां बघा, असं जर शिवून बघितलं तर किती सुंदर दिसेल. बघू शकता तुम्ही या बघा. आणि साईड ना तिचं ब्लाऊज पूर्ण भरलेलं आहे ना, पूर्ण भरलेले आणि खूप स्वस्त लावलंय साड्या. तुम्ही एवढा नक्की येऊन बघा. आणि ह्याच्यात पण किती भारी येऊ सांगा बघा. तुम्ही पण सांगा, मी सांगेन त्यांना लोकांनी स्वस्त बसणार. खूप छान आहे. लाईट येते. ह्यांना ही आवडली आहे. आता त्यामध्ये मी ऋतूला त्यांच्या मुलीला घ्यायची आहे. त्यामध्ये तिला जरा ह्याच्यातली किंवा ह्याच्यातली दोन्हीतून कोणती आवडली तर त्या घेणार आहे. किती चादर भारी आहे बघ. कलर पण कलर खूप भारी. याचं वेगळी डिझाईन बरं का ब्लाऊजची, त्याची वेगळी त्याची ह्याची वेगळी. पण एवढं बाहेरचे छान दिसत. हा तेवढं छान छान दिसणार आहे. कसं काय होईल, कसं काय होईल दाखवतच नाही. नाही ना ते बघा मैत्रिणींना, इकडे मी साड्या दाखवत बसले. हे काय आणलेल्या साड्या बाया आल्या होत्या बघायला. तर याचे लाडू बांधायचे होते असे मस्त बघा छान. ह्या बाई भारी आलाय बघा. हे असे लाडू बांधायचे होते, तर हे पूर्ण निवून गेलं, भार पडलं, त्याच्यामुळं ते कडक झालं. आता लाडू होणार नाही आहे. आपण आता असंच खाऊ तुकडे तुकडे करून. आता काय करणार, असे लाडू भारी झाले असते बघा, किती भारी दिसायला असं. हा ना. आला आता बसला जेवायला. आता आम्ही चाललोय बँकेत. तिसरी शिकलेली बाई असे कामं करते, बँकी स्वतःच जाते, स्वतःच सगळे कामं करते, कोणाच्या भरोशा बसत नाही. आता आपण दुकानात जाऊ, दुकानातून परत बँकेत जाऊ. बँकेतून बघू काय आहे, तर मग तिथून नंतर गेलो तर सोनाराच्या इथं जाऊ. फ्रीज खाली झाला आता. आज इतका गोंधळ झाला सकाळपासून गावात. हा साडी बघा ये बरं का. साड्या भरले मी घरी. ये लय भारी भारी साड्या, लय स्वस्त लावल्या. खरंच सांगते मैत्रिणी, मी काय करू मला काही समजायला. मेंटल व्हायची बारी आली आहे आणि दिमाग माझा शांत बसत नाही कधी. हे कर ते कर आणि मग डोक्याला ताण होऊन जातं. आता बा उद्या भोगी आहे, भोगीचा भाजीपाला आणायला जायचंय. आता आपण भोगीचा भाजीपाला आणायला जाऊ. बाजरी दळून आणायची, उद्या बाजरीच्या भाकरी करावं लागतील. चला ठीक आहे. चला मैत्रिणीनं, आपला व्हिडिओ पण नाही आला काल, कारण काल इतके काम होते ना, व्हिडिओ टाकायला घेतला तर वेळ नाही भेटला. चला घेऊ आता भोगीसाठी मिक्स भाज्या आणि संक्रांतीला लागणारे ओंब्या, गव्हाचे आऊस, वाण म्हणतात आमच्या इकडं, तर वाण घेऊ आपण आता. इकडं तिळाचे लाडू होते वाटतं ना बरं का. ते तिळाचे लाडू ठेवतात तुम्ही इकडं कुठेतरी का पाठीमागं लाडू, इकडं तिळाचे लाडू वड्या ते इकडून काढून पहा. ते तिळगुळ बारीक संपलं काय. चला 8:30 वाजले, मी दुकानातच आहे अजून. घरी जायचंय, स्वयंपाक करायचंय. बाजरीचं पीठ दळून आणलं भोगीला भाकरी, तीळ लावून भाकरी करायची आहे ना. तर चला तुम्हाला दाखवते. हरभऱ्याचा ढाळा हे 10 रुपयाला भेटला बघा, एवढा. आणि ते ऊस भेटला तिथं 10 रुपयाला. किती महाग भेटलं बघा हे ऊस 10 रुपयाचा. आणि ते पूर्ण इथं याच्यात गाजर, गव्हाच्या ओंब्या, बोरं आणि काय अजून त्याच्यात ऊसाचा तुकडा आहे जराशी. तर हे एवढं भेटलं 20 रुपयाला. तर हे असं आणला वाण. आता हे लागणार आपल्याला परवा काही उद्या काही. हे बघा साड्याचा ढीक पडला, मग बाया आल्या होत्या बघायला साड्यानं, तर तसेच पडले. घेतल्या दोघी जणीनं 2 साड्या ऐकल्या पण मी. तर चला आता स्वयंपाक करते. सकाळपासून उभी आज बी एवढं सांग नाही टाकलं. बाहेर गेले, इकडं जाय तिकडं जाय, दुकानात थांबले.
कामं वाढले, डोक्यावर ट्रेस आलेलं आहे, नुसतं डोकं दुखायला लागले खूप. तर चला ठीक आहे, आता स्वयंपाक करते, स्वयंपाकाचा काही